पुण्यातली पुणे म्हटलं की काय उणे असं म्हटलं जातं आणि त्यातलाच एक प्रकार एका पुणेकरानं चक्क चंद्रावर जमीन घेतलेली आहे। पण ही जमीन खरेदी करण्याचा आता त्यांना चांगलाच फटका बसतोय। नेमकं काय झालंय रिपोर्ट बघूया। तुम्हाला चंद्रावर जागा विकत घ्यायची आहे? माफक दरात मिळतंय चंद्रावर घर। चांदोबाला भेटण्याची इच्छा पूर्ण होणार? मंडळी जरा इकडे लक्ष द्या, कारण अशा कुठल्याही जाहिरातींना भुलून जाणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं। पुण्यातल्या राधिका दाते आणि त्यांच्या कुटुंबियांना अशाच एका जाहिरातीनं भुरळ घातली आणि शेवटी त्यांच्यावर रडत बसण्याची वेळ आली आहे। नेमकं झालं तरी काय, ऐका त्यांच्याच तोंडून। चंद्रावर जाणं हे सगळं लहान परिकथेपासून ते प्रत्येक वृद्ध लोकांचं पण आहे की चंद्र पाहणं म्हणजे खूप अविस्मरणीय गोष्ट आहे। तर का आपण हे करू नाही शकत? तरी ही एक अनोखी गोष्ट मला करायची होती आणि मी ते करण्याच्या ओढीमध्ये ऑनलाईन गेले आणि त्यांची ऑनलाईन ओपन झाली साईट लगोलग। त्याच्यामध्ये मी अकाउंटमधून पैसे भरले 50,000 रुपये। लुनार फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या जागेबाबत राधिकांनी मनात स्वप्नांचे इमले बांधले खरे, मात्र सगळे इमले आता पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळून गेलेत आणि आपली फसवणूक झाली आहे हे तब्बल 10 वर्षांनी लक्षात आल्यावर आसवं गाळण्याखेरीज त्यांच्याकडे मार्गच उरला नाहीये। हे एक्सपेन्सेस माझ्या हातातले नव्हते, घेणं हे शक्य होतं पण तिथपर्यंत पोहोचणं माझ्या हातात नव्हतं। मग मी 1-2 वर्षानंतर मी त्या साईटवर जाऊन पुन्हा एकदा ते जे कागदपत्र मला आलेले डॉक्युमेंट्स खरेदी खताचे जे आलेले आहेत ॲग्रीमेंट्स, त्याच्यावरचा जो फॅक्स होता त्याच्यावर फॅक्स पाठवण्याचा प्रयत्न केला, तो पोहोचला नाही। त्याच्यावर हेल्पलाईन होती ती मी लावून पाहिलं, ती चालली नाही। राधिकांनी पोलिसातही तक्रार देऊन पाहिली, पण थेट चंद्रावर जागा घेतली म्हटल्यावर पोलिसांचेही डोळे पांढरे झाले। पोलीस म्हणाले जॅक्सनविल हे अमेरिकेची गोष्ट आहे म्हणे, ही छोटी म्हणजे त्यावेळेस कदाचित तेवढं सायबर क्राईम ॲक्टिव्ह नसेल आणि मलाही त्यातली काही एवढी माहिती नव्हती आणि पोलिसांना ते खूप मोठी गोष्ट वाटली की अरे जॅक्सनविल हे खूप म्हणजे ते खरोखर कन्फ्यूज झाले। तर त्यांचा दोष नाही म्हणता येणार की त्यांनी स्वीकारलं किंवा नाही, हा मला त्यावेळेसचं ॲक्टिव्ह नाही आहे, ते सायबर क्राईम हे ॲक्टिव्ह नव्हतं त्यावेळेस। झगमगीत जाहिरातींच्या या फसवणाऱ्या जगामध्ये राधिका यांची पुरेपूर फसवणूक झाली खरी, मात्र आता यामधून धडा घेण्याचं आवाहन त्या इतरांना करू लागल्यात। टीव्ही चॅनल्सवर बातमी होती आणि CNN सारख्या मोठ्या चॅनलवर न्यूजमध्ये होती ही बातमी, त्यामुळे मी सपोर्ट केला त्याला। मी म्हणलो तू घे ही जमीन। आम्ही पहिली त्याचे इन्व्हेस्टिगेशन केलं, त्याच्या वेबसाईटवर गेलो, त्याची माहिती घेतली सगळी। त्यानंतर आम्हाला ते पॉझिटिव्ह वाटलं, त्याप्रमाणे आम्ही ते पैसे ट्रान्सफर केले आणि ती जमीन घेतली। जाहिरातबाजी करून कोण काय विकेल याचा काहीच नेम नाही, मात्र जाहिरातींच्या प्रेमात पडून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नये। राधिका यांची फसवणूक झाली, त्याचा मनस्तापही त्या सहन करतायत। राधिकांना मिळालेला हा धडा घेऊन तुम्ही सुद्धा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवताना 100 वेळा पारखण्याची सवय लावून घ्या, अन्यथा ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते। वैभव सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे।